कस्टमरला ब्लाऊज द्यायच्या अगोदर साईड भागाची उंची मापून घ्यायची आहे. बघा, हे दोन्ही भाग समान असायला हवे आणि बाहीचे सुद्धा दोन्ही भाग समान घ्यायचे आहे. तर हे समान येण्यासाठी तुम्ही समान कटिंग करून समान अंतरावरती स्टिच करायची. बाहीसुद्धा आणि खालचा भाग समान अंतरावर कटिंग करून बाही समान अंतरावर स्टिच करायची आहे. दोन्ही बाहीचे भाग कमी जास्त का होतात, तर मापते वेळेस काय करायचे, ज्यावेळेस फिटिंग करायची त्यावेळेस दोन्ही भाग समान अंतरावरती फिटिंग करायची. याला म्हणतात मोंडा गोलाई. ह्या मोंडा गोलाईवरती हे छातीचं माप परफेक्ट येतं. तर या ठिकाणी जर जोड पडत असेल तर मोंडा गोलाईची जी स्टिचिंग आहे कमी, ती तुम्ही कमी स्टिच केलेली आहे याचा अंदाज काढायचा. फोर-टक्स ब्लाऊजचा जर तुम्हाला पफ हवा असेल, असा उंच पफ हवा असेल, तर ह्या टक्सची रुंदी वाढवायची आहे. आणि तुम्हाला खूप जास्त हवा असेल तर या बाजूच्या टक्सची सुद्धा रुंदी वाढवायची. ज्यावेळेस क्रॉसपट्टी जोडतात त्यावेळेस दोन्ही क्रॉसपट्ट्या ह्या समान अंतरावरती असायला हव्या. आता इथे बघू शकता तुम्ही, या दोन्ही क्रॉसपट्ट्या समान अंतरावरती आहे आणि हे टक्ससुद्धा समान अंतरावरती आहे. तर पूर्ण टक्स हे आपले एकाच मापावरती आले पाहिजेत. हा वाला टक्स, हा वाला टक्स, हे टक्स, हे टक्स, सर्व टक्स हे एकाच अंतरावरती आले पाहिजे, तेव्हाच ब्लाऊज परफेक्ट बसतो. दोन्ही गळे हे एकसारखे येण्यासाठी, कमी जास्त येऊ नये त्यासाठी गळा मापताना इथून सुरुवात करायची. आता इथे आपण हुक लावलेली आहेत, तर इथून गळा मापायचा आहे. हा जो आयपट्टीचा जो भाग असतो, ही पट्टी इतका गळा तुम्ही जर इथून मापला तर तुमचा गळा इतका शिल्लकचा होतो आणि त्यामुळेच गळा कमी जास्त होतो. तर दोन्ही भाग असे हुक लावून तुम्ही गळा मापून घ्यायचा आहे, तेव्हाच गळा हा समान येतो. जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग करत असाल तर इथल्या फिटिंगला तुम्ही मोंढा गोलाईच्या फिटिंगवरती फिटिंग करायची. आता इथे बघा 8.5 इंच आलेलं आहे, तर याच मोंढा गोलाईवरती तुम्ही ही फिटिंग करायची आहे. छातीची फिटिंग आणि मोंढा गोलाईची फिटिंग हे समान असते. तुमची क्रॉसपट्टी जर छातीच्या भागावरती चढत असेल तर ही उंची, क्रॉसपट्टीच्या वरची उंची असते ती तुमची कमी झालेली आहे. तर ही उंची तुम्ही वाढवायची आहे. क्रॉसपट्टीपर्यंतची उंची तुम्ही वाढवायची आहे. तुम्हाला जर गळ्याला लेस लावायला आवडत नसेल तर तुम्ही साडीतला कपडा काढायचा आणि त्याची अशी पायपिंग बनवायची. गळा सुंदर दिसतो. तुमच्या जर बाहीचे हे दोन्ही भाग समान येत नसेल तर तुमची या ठिकाणी तुमची कटिंग आणि स्टिचिंग ही कमी जास्त झाली आहे. बरोबर लेवलमध्ये करून घ्यायचे, बाहीचा भागसुद्धा आणि खालचा भागसुद्धा. तर त्यामुळेच तुमची ही फिटिंग ही योग्य ठिकाणी येत नाही. तुम्ही जर मागच्या हुकाचा ब्लाऊज शिवत असाल तर ह्या तयार रुंदीच्या तुम्हाला 1 इंच रुंदी जास्त घ्यायची आहे. मागच्या हुकायपट्टीसाठी अर्धा इंच. तुमचा ब्लाऊज जर खालच्या बाजूने वरती चढत असेल तर एकतर तुमची उंची कमी झाली किंवा मग तुमची कमराची फिटिंग ही कमी झाली. दोन्ही भागाची साईड उंची जर एकसारखी नसेल तर तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही. क्रॉसपट्टी जर कटोरीवरती चढत असेल तर तुमची क्रॉसपट्टीपर्यंतची उंची कमी झालेली आहे, तर त्या उंचीमध्ये वाढ घालायची आहे. कटोरीचा घेर जर जास्त असेल तर मोंढा खोलीची रुंदी कमी असते. 6 इंचच्या कटोरीसाठी 2.25 इंच इथे मोंढा खोली घेतलेली आहे. कटोरी बरोबर बसण्यासाठी कटोरीची उंची खूप महत्त्वाची आहे. कटोरीचे दोन्ही भाग समान येण्यासाठी 6 इंचची कटोरी जर असेल तर दोन्ही बाजूला 3-3 इंच घ्यायचं आहे. कमी जास्त घ्यायचं नाही. दोन्ही बाजूला समान अंतर घ्यायचं आहे. मोंढा उंची काढण्यासाठी शोल्डरवरती टेप ठेवायचा आहे आणि तिथून बाहीच्या खोलीपर्यंत अंतर मोजायची उंची. त्यामध्ये अर्धा इंच शोल्डरसाठी शिलाई मार्जिन घालायची आहे. शोल्डरची रुंदी काढण्यासाठी हुक पट्टीकडून सरळ एक लाईन ओढायची आणि जिथपर्यंत आम्ही बाही जोडलेली आहे तिथपर्यंत अंतर मोजायचं. आता इथे 4.5 इंच आलं तर त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. इथे 5.5 इंच घ्यायचं आहे. दोन्ही गळा समोरचा एकसारखा आला की नाही हे मापण्यासाठी हुक लावून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूला असा बरोबर गळा मापून घ्यायचा आहे. मागच्या गळ्याची उंची काढण्यासाठी तुम्ही या पट्टीच्या सहाय्याने सुद्धा उंची काढू शकता. फक्त खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे. मागच्या गळ्याची उंची काढण्यासाठी शोल्डरवरती असा टेप ठेवायचा आणि तिरपा टेपने यामध्ये तुम्ही दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे. म्हणजे इथे 11 इंच गळा आला तर 10.5 इंचवरती मार्क करायचं आणि अर्धा इंच खाली येऊन हे 10.5 इंचवरती मार्क करायचं. रुंदीचं माप बरोबर काढण्यासाठी दोन्ही बाजूचं
हुक लावून घ्यायची आहे आणि ब्लाऊज असा फोल्ड करायचा आहे याचे आणि अशी रुंदी मापून घ्यायची आहे. आलेल्या ब्लाऊजचं शोल्डरचं माप काढण्यासाठी हुक लावून ब्लाऊज बरोबर असा टाकून घ्यायचा आहे आणि आपली जी हुक पट्टी आहे तिथून एक सरळ लाईन ओढायची आहे इथपर्यंत आणि बाही जे जोडतो आपण तिथपर्यंत मापून घ्यायचं आहे. तर 4.5 इंच आले असेल तर त्यामध्ये 1 इंच ॲड करायचे, 5.5 इंच शिलाई मार्जिन.